एक महत्वाचा चांगला प्रश्न विचारलात की जे विरोधक आज आहेत ते कधीतरी सत्तेमध्ये होते हम्म, आणि त्यांनी सत्तेमध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं का हम्म, आणि जे दिलं ते का टिकलं नाही हे त्यांनाही माहिती आहे. आणि ज्यामुळे त्यांनी दिलं नाही म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला त्यावेळी मराठा समाजाने निवडून दिलं, कारण त्यांच्याकडनं अपेक्षा होती की ते मराठा समाजाला न्याय देतील आणि तशा प्रकारच्या घोषणा देखील त्यांनी त्यावेळी केलेल्या होत्या की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. आता हे झालं पूर्वीच. त्याच्यानंतर मराठा समाजाला किती वेळा आरक्षण मिळालं, तर 2014 साली ज्यावेळी राणे समितीचा अहवाल आला, राणे समितीने आरक्षण दिलं. ते आरक्षणाची जो रिपोर्ट होता तो एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी सरकारला सादर केला हम्म. होता, त्यावेळीच्या लोकसभा इलेक्शनच्या अगोदर. लोकसभेच्या इलेक्शन मध्ये ज्यावेळी त्यांचं पानिपत झालं काँग्रेस राष्ट्रवादीचं, त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये त्यांचा रिपोर्ट, राणे साहेबांचा रिपोर्ट त्यांनी दाखल करून घेतला आणि लगेच मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्याला म्हणतात ESBCचं आरक्षण, हो. जे त्यावेळी 16% दिलं आणि त्याच्याबरोबर 4% आरक्षण जे होतं ते मुसलमानांना दिलं. ही त्यावेळीची गोष्ट. त्याच्यानंतर ते जसं सरकार कोसळलं, नवीन सरकार आलं, कोर्टामध्ये टिकला नाही कारण कायदा केलेला नव्हता. तोपर्यंत यांनी नवीन गव्हर्नमेंटनी कायदा केला, परंतु तोपर्यंत कोर्टामध्ये ते बाद झालेलं होतं. म्हणून पुन्हा मोर्चे ज्यावेळी निघाले, त्याचं फलश्रुती असं झालं की 2018 साली मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षण मिळालं. न्यायाधीश गायकवाड समितीच्या अहवालानुसार त्याला म्हटलं गेलं SC-BCचं आरक्षण. म्हणजे आधी होतं एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड आणि नंतर झालं सोशली आणि सोशली आणि एज्युकेशनली एज्युकेशनली. बॅकवर्ड.